मग बिहारमध्ये दानापूर रेल्वे स्टेशन आहे, त्याला खगोल म्हणून नाव होतं 100 वर्षापूर्वी. तिथं आर्यभट्टाने झिरोचा शोध लावला होता. मग त्यांची समाधी होती, तुटलेली फुटलेली होती, तिथं कोण लक्ष देत नव्हतं. मग पूर्ण रेल्वे स्टेशनवर त्यांचं सगळं कार्य, त्यांचं पेंटिंग केलं. मी गेल्यानंतर ते गाव आंदोलनाला बसलं होतं की दानापूर रेल्वे स्टेशन काढून आर्यभट्टा नाव द्या गावाला. आणि जे त्यांची समाधी वगैरे होती तिथं म्युझियम केलं गव्हर्नमेंटनी. तर ते चित्र जेव्हा होते त्यानंतर एवढा बदल घडत जातो. त्यानंतर मी ती सिरीजच सुरू केली की ज्या गावाचं, ज्या राज्याचं एक ओळख आहे, त्याचा उपयोग होईल लोकांना, तशी चित्र मी काढण्यास सुरुवात केली. नाही, त्यानुसार तुमचा तसा विचार अभ्यास करून तुम्हाला ते काम करावं लागत असेल. पण त्यासाठी प्रोत्साहन पण पाहिजे. फक्त हे संकल्पना मनात येऊन चालणार, ते खर्चिक काम पण आहे. कोणीतरी स्पॉन्सर असतो, तुमची टीम असते. असं मी बाहेर जेव्हा जातो तेव्हा काय टीम वगैरे नसते माझी. मला जर गरज पडलीच तर प्रत्येक गावात, शहरात एक पेंटर असतो. किंवा मग मी जेव्हा सोशल मीडियावर त्याबद्दल टाकतो त्यावेळेस ज्यांना शिकायचं असे काही विद्यार्थी व्हॉलेंटियर मेसेज करतात आणि मी त्यांना घेऊन बिंदास मी शिकवत असतो. त्यांनाही कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मी काय असं भिंती चित्रकलेचे क्लासेस किंवा त्याचा कधी बिझनेस केला नाही. तुम्ही शिका ते पेंटिंग आणि तुम्ही तुमचं स्टँड व्हा किंवा तुम्ही आर्टिस्ट बना. आता भिंती चित्रकला आपल्या देशामध्ये अश्वयुगीन कालापासून आहे. तर जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये आम्ही बाहेरच्या कलाकारांना येतात, आमच्याकडं काम करतात. भारतात सुद्धा भरपूर काम केलं आम्ही, एकत्र काम केलं आहे. जर्मनीचे आर्टिस्ट, ऑस्ट्रेलिया, असे भरपूर लोकांबरोबर काम केलं. तर त्यांच्या लोकांना त्यांचं गव्हर्नमेंट, एम्बॅसी जी असेल ती सगळी मदत करतं. जेव्हा भारतातून ते परत त्यांच्या देशात जातात तेव्हा त्यांचा सत्कार, सन्मान दिला जातो. त्यांना जी गरज लागते, त्यांना जे स्टुडिओ लागतं, अशी सोय त्यांना दिली जाते. पण आपल्या देशात तशी सोयच नाही, म्हणजे रिस्पेक्टच नाही. आता मी जी भिंतीचित्र करतो तर मला एखादा स्पॉट आवडतो, मला तिथून मनापासून इच्छा असते. मग तिथल्या काही लोकांची मी चर्चा करतो की या भिंतीवर असं असं स्टोरी आहे, आपल्या देशाची असेल, काय कोणाची असेल, किंवा लोकांना जी गोष्ट आवडते तर त्या गोष्टी मी मान्य करून त्यांना फक्त रिक्वेस्ट करतो की आम्हाला कलर आणि क्रेन वगैरे जे काय लागेल, कारण क्रेन वगैरे याचं बजेट जास्त असतं. तर ते पेंटिंग मी करतो. त्यातून मला फायदा होतो की लोकांपर्यंत माझी कला पोचते, कलेला एक आदर मिळतो, सन्मान मिळतो, कलाकाराला सन्मान मिळतो. आणि आपली कला जी चित्रकला जी आहे ती लहानांपासून मोठ्यांपासून, गरिबापासून श्रीमंतापर्यंत जाते. त्यामुळं मी हे बाहेरचे पेंटिंग जे आहेत ते लिमिटेड बजेटमध्ये किंवा मानधन न घेता करतो.